बरबटीचं आळण, आळण म्हणा किंवा आमटी म्हणा. रात्री छान भिजत घातली, आता ही स्वच्छ धुवून घेतली, मिक्सर मधून काढायची. यासोबतच आल्याचे 2-3 तुकडे हे छान मिक्सर मधून काढून घेऊ. छान बारीक झालेलं आहे. आता त्याला फोडणी देऊ. कढईत तेल ठेवलेले गरम व्हायला, यामध्ये टाकायचं जिरं. जिरं तडतडलं, आता यामध्ये 1 वाटी 1 कांद्याची पेस्ट. बघू शकता कांदा खूप छान झालेला आहे, तर तेल बाहेर निघून राहिलेलं आहे. ही बरबटीची आमटी इतकी चवदार होते, खूप. आपण उसळ नेहमीच खातो, आमटी पण करा. आता हळद पावडर, मिरची पावडर, धने पावडर आणि जिरे पावडर हे सगळं एकत्र होऊ दे छान. हा मसाला छान शिजलेला आहे. आता यामध्ये टाकायचं 1 टोमॅटोची प्युरी. ही पण छान शिजू द्यायची. बघू शकता मसाल्याने सगळं तेल बाहेर सोडलं. आता यामध्ये चवीपुरतं मीठ, थोडी साखर, हे सगळं छान एकत्र करायचं. कांद्याची प्युरी आहे, टोमॅटोची प्युरी आहे आणि बरबटीची पण प्युरी आहे, त्याच्यामुळे हे कसं स्मूथ होते बिलकुल ही आमटी. मिक्सरच्या भांड्यातलंच हे पाणी. आता याची उकळी काढायची. छान उकळ्या फुटलेल्या आहे. आता यामध्ये टाकू आपण काळा मसाला. यामध्ये टाकू आता थोडा कोथिंबीर. ही आमटी थोडी पांढरीच होते किती मसाला टाकला तरी, कारण त्याची आहे बरबटी आणि बरबटीची पेस्ट झाली पांढरी स्वच्छ पेस्ट होते याची. आता काढून घेतली. त्यामध्ये परत थोडा कोथिंबीर टाकायचं. करून बघा. रेसिपी कशी वाटली तर नक्की कळवा. लाईक करा, कमेंट करा, पेजला फॉलो करा. ज्याला सगळी बरबटी जमत नाही त्याच्यासाठी ही अतिशय उत्तम आहे बरबटीची आमटी किंवा आळण.